अलिबाग समुद्र किनारी बचाव कार्य सुरू आहे। खलाशांना वाचवण्यासाठी आता बचाव कार्य पोहोचले। हेलिकॉप्टरच्या मदतीने बचाव कार्य केले जाते। अलिबाग समुद्र किनारी बचाव कार्य हे सुरू आहे। खलाशांना वाचवण्यासाठी बचाव कार्य केले जाते। हेलिकॉप्टरच्या मदतीने आता हे बचाव कार्य सुरू आहे। समुद्रामध्ये 14 खलाशी अडकल्याची माहिती सध्या समोर येते। या खलाशांना वाचवण्यासाठी आता हेलिकॉप्टरची मदत घेतली जाते। आपले प्रतिनिधी अजेश नाडकर आपल्या सोबत जोडलेत। अजेश, काय अधिकची माहिती? नीलम, नक्कीच 2 दिवसापासून रायगड जिल्ह्यात हा जोरदार पाऊस सुरू होता आणि अशाच परिस्थितीमध्ये माल वाहतूक करणारी जी जहाज आहे एका कंपनीची ती मात्र भरकटली होती। कुलाबा किल्ल्याच्या पाठी ती अडकली होती। त्यामध्ये 13 खलाशी सुरक्षित असल्याची माहिती प्रशासनासमोर आली होती। त्यानंतर आज पावसाने विश्रांती घेतल्याच्या नंतर त्या 14 प्रवासी जे खलाशी जे आहेत त्यांना मात्र वाचवण्यासाठी जी मोहीम आहे ती तटरक्षक दलाच्या माध्यमातून हेलिकॉप्टरच्या सहाय्याने त्यांना वाचवण्यासाठी जी मोहीम आहे ती सुरू करण्यात आलेली आहे। जवळपास अर्धा तासानंतर त्या 13 खलाशांना जे आहे ते सुखरूप जे आहे तो किनाऱ्याकडे घेऊन येण्यात प्रशासनाला यश आलेलं आहे। नीलम, धन्यवाद अजेश, आपण दिलेल्या माहितीसाठी।